तुम्हाला दुकानाची गरज नाही आणि यामध्ये जास्त गुंतवणूक सुद्धा करायची गरज नाही। फक्त योग्य माल, योग्य मार्गदर्शन आणि थोडी फॅब्रिक वेगळं आहे आणि डेली वेअरचं जे फॅब्रिक आहे ते वेगळं आहे, पण मिळतं जुळतं दोघांमध्ये साड्यांचं जे फॅब्रिक आहे यूज केलं जातं। कारण की कसं असतं ना, जेव्हा आपण की आम्हाला साड्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर आम्ही नेमकं साड्यांमध्ये कसे कसे कलेक्शन ठेवू शकतो, त्यानंतर ते लोक तुम्हाला संपूर्ण गाईडन्स देतील। जर तुम्ही इथं सिल्क साड्या घ्या, डेली वेअर आणि प्रिंटेड कॅटलॉग साड्या ह्या 12ही महिने चालणाऱ्या आहे। ह्या दोन प्रकारच्या साड्या सांगितल्या ना मी तुम्हाला, त्या फक्त जर व्यवसायाची गोष्ट केली तर व्यवसायामध्ये या बेसिक गोष्ट लक्षात ठेवायच्या, ज्याच्यामध्ये फॅब्रिक आहे, डिझाईन आहे। तुम्हालाही वाटतं का व्यवसाय करायला लाखो रुपये लागतात? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। तुमचा व्यवसाय फक्त 25 ते 30 हजारात सुरू होतो। तुम्हाला दुकानाची गरज नाही आणि यामध्ये जास्त गुंतवणूक सुद्धा करायची गरज नाही। फक्त योग्य माल, योग्य मार्गदर्शन आणि थोडीशी मेहनत। तर पुढचे तुम्हाला 4 मिनिट व्हिडिओ बघितला तर नक्कीच लक्षात येणार आहे। तर मंडळी, मी तुम्हाला आज सांगणार आहे, जर तुम्ही साड्याचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर एकदम छोटंसं गुंतवणूक आहे, म्हणजे की 25-30 हजार। या ठिकाणी तुम्हाला परिपूर्ण गाईडन्स दिलं जातं आणि परिपूर्ण तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली जाते। आता व्यवसाय, साड्यांचा व्यवसाय म्हटलं की साड्यांचा व्यवसाय 12ही महिने चालणारा व्यवसाय आहे। त्यामध्ये तुम्ही प्रिंटेड साड्या ठेवू शकता, डेली वेअर कॅटलॉग प्रिंट साड्या आहेत त्या ठेवू शकता, नाहीतर सिल्क साड्या आहेत त्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता। इथे बॅक साईडला तुम्ही बघू शकता, इथे पर्चेसिंग चालू आहे फक्त साड्यांचीच। आता तुम्ही याच्यावरून तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं आहे की तुम्ही साड्यांचा व्यवसाय आरामात सुरू करू शकता। म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही घरातून करा। घरातून जेव्हा आपण स्टार्टअप करतो तेव्हा आपल्याला कस्टमरांची आवड निवड लक्षात येत असते आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सुद्धा सांगितलं जातं की तुमच्या ग्राहकांसोबत तुम्हाला कसं बोलायचं आहे आणि तुम्ही त्यांना कशा पद्धतीने मार्जिन लावून आपलं प्रॉडक्ट सेल करू शकता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा तुम्ही घरातून स्टार्ट करता तेव्हा तुम्हाला जास्त शिक्षणाची गरज नाहीये। म्हणजे की बऱ्याच लोकांना असं होतं की जर आम्ही कुठलाही व्यवसाय करायला निघालो तर आम्हाला शिक्षणाची गरज असते, तर नाही। आपल्याला बेसिक गोष्ट लक्षात आलेल्या पाहिजे, म्हणजे की बेसिक जे आपण डेली यूज करतो त्यांचे फॅब्रिक जर आपल्याला माहिती असले तर आपण आरामात व्यवसाय सुरू करू शकतो। साड्यांचा व्यवसाय असा आहे मंडळी, त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक येतात। म्हणजे की जर साड्यांचा व्यवसाय आपण सुरू केला तर त्याच्यामध्ये जॉर्जेट आहे, शिफॉन आहे, वेटलेस आहे, जिमीचू आहे, बर्बरी सिल्क आहे। म्हणजे की फॅन्सी साड्यांचं वेगळं जे आहे ते फॅब्रिक वेगळं आहे आणि डेली वेअरचं जे फॅब्रिक आहे ते वेगळं आहे, पण मिळतं जुळतं दोघांमध्ये साड्यांचं जे फॅब्रिक आहे यूज केलं जातं। कारण की कसं असतं ना, जेव्हा आपण साड्यांचा व्यवसाय करतो तेव्हा आपल्याला ह्या बेसिक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। म्हणजे की तुम्ही डेली वेअरच्या यूजमध्ये साड्या ज्या आणतात ना, त्या आपण ग्राहकांना जर दिला तर ग्राहकांना आपण 100% सांगू शकतो की याचं फॅब्रिक हे आहे, त्याचं फॅब्रिक ते आहे। कारण की साड्यांच्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त कमी गुंतवणूकमध्ये आपला व्यवसाय सुरू होत असतो आणि अजमेरा फॅशन तुम्हाला 25 ते 30 हजारात आरामात व्यवसाय सुरू करून देत असतं। त्याच्यामध्ये थोडं तुम्ही डेली वेअरच्या साड्या ठेवू शकता, त्याच्यामध्ये कॅटलॉग साड्या आहेत, म्हणजे की जसं हे कॅटलॉग बंच आहे ना या पद्धतीने, तर तुम्ही त्याच्यामध्ये अशा सुद्धा साड्या ठेवू शकता ज्याच्यासोबत कॅटलॉग येणार आहे। तुम्ही बघत आहात याच्यामध्ये सर्व कलर जे आहेत संपूर्ण कलर वेगवेगळे असणार आहे। तर याच पद्धतीने तुम्हाला असे कॅटलॉग पीसेस ठेवायचे, जेणेकरून तुमच्याकडे कुठलेही ग्राहक आला तर तुम्ही ग्राहकांना 100% देऊन त्यांना सांगू शकता की ही क्वालिटी, ही रेंज तुम्हाला कोणीच नाही देणार। कारण की हा व्यवसाय असा आहे की तो कधीच न थांबणारा आहे। कारण की साड्या ह्या खेड्यागावात असो, ग्रामीण भागात असो, सिटीमध्ये असो किंवा एखाद्या छोट्या मोठ्या गावात असेल तरी साड्या हे प्रोडक्ट यूज केलं जात असतं। म्हणून तुम्ही साड्यांचा प्रॉडक्ट ठेवून आपला घरगुती व्यवसाय सुरू करू शकता। कारण जेव्हा आपण घरातून सुरू करत असतो तेव्हा आपल्याला ग्राहकांची आवड निवड लक्षात येत असते आणि या ठिकाणी साड्यांचा व्यवसाय खूप कमी गुंतवणूकमध्ये होत असतो मंडळी। तर तुम्ही एक महिला असाल, तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही विचार करत असाल की आम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, तो पण आम्हाला साड्यांचं नॉलेज नाहीये, तरी तुम्ही ऑनलाईनची आमची टीम आहे त्यांच्याशी संपर्क करून अगोदर तुम्ही कॉलर सुद्धा सर्व गोष्टी शेअर करू शकता आणि त्यांना सांगू शकता की आम्हाला साड्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर आम्ही नेमकं साड्यांमध्ये कसे कसे कलेक्शन ठेवू शकतो। त्यानंतर ते लोक तुम्हाला संपूर्ण गाईडन्स देतील। जर तुम्ही इथं आला तरी इथं आल्यानंतर सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते। मराठी सेल्स पर्सन तुम्हाला दिलं जातं, ते तुम्हाला सांगतं की तुम्ही कशा पद्धतीने साड्या ठेवल्या पाहिजे किंवा किती पद्धतीने तुम्ही मार्जिन लावली पाहिजे। ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला इथे आल्यानंतर सांगितल्या जातात। कारण की साड्यांची एवढी डिमांड वाढत आहे मंडळी की जेवढं तुम्ही कमी गुंतवणूक करणार, 25 हजाराचा तुम्ही जर आज व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला 2 ते 3 महिन्यात तुमचे 50 ते 1 लाखापर्यंत तुमचं इन्कम सोर्स नक्की वाढणार आहे। नंतर तुम्ही एक पाऊल पुढे करू शकता, ते म्हणजे की दुकानासाठी। त्यामुळे तुम्हाला साड्यांचा व्यवसाय खूप बेस्ट आहे। कारण की साडी हे एक प्रॉडक्ट आहे की प्रत्येक गावागावात, शहरात साडी यूज केली जाते, वापरली जाते। देण्याघेण्यामध्ये असेल किंवा लग्न प्रसंगी असेल, त्या सणमध्ये किंवा फेस्टिवलमध्ये
साडी हे प्रॉडक्ट जास्त चालत असतं, म्हणून तुम्ही साड्यांचा व्यवसाय नक्की सुरू करा. इथे तुम्हाला खूप कमी गुंतवणूकमध्ये व्यवसाय सुरू करून दिला जातो. जर तुम्ही स्टार्टअप करत असाल तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे कलेक्शन ठेवू शकता, त्याच्यामध्ये कशा पद्धतीची व्हरायटीज ठेवू शकता, ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला सांगितल्या जात असतात. म्हणून साडी हे एक प्रॉडक्ट बेस्ट आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, मॅडम नुसतं साडीच का ठेवायचं? तुम्हाला स्टार्टअप करायचं आहे साडीचं, म्हणजे साड्यांचा व्यवसायाचा, तर तुम्ही साडीचा व्यवसाय स्टार्टअप करा. त्याला रिझन हेच आहे की साडी हे प्रॉडक्ट 12ही महिने विकलं जातं. बाकीच्या ज्या साड्या आहेत ना, त्याच्या अशा फेस्टिवलच्या हिशोबाने चालतात. जसं आपण हँडवर्कच्या साड्या घ्या किंवा सिल्क साड्या घ्या, डेली वेअर आणि प्रिंटेड कॅटलॉग साड्या ह्या 12ही महिने चालणाऱ्या आहे. ह्या दोन प्रकारच्या साड्या सांगितल्या नाही मी तुम्हाला, त्या फक्त फंक्शन फेस्टिवल काही असलं त्याच वेळेस यूज केल्या जातात. त्याच्यामुळे तुम्ही साड्यांचा जेव्हा स्टार्टअप करतात व्यवसाय, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या दोघं प्रकारच्या साड्या ठेवणं खूप गरजेचं आहे. डेली वेअर, प्रिंटेड, म्हणजे की कसं असतं, या साड्यांची डिमांड पण तेवढी असते. म्हणजे की लग्न प्रसंग असलं, बसता आहेरसाठी लोक क्वांटिटीमध्ये डिमांड करत असतात. म्हणून तुम्ही डेली वेअरच्या साड्या थोड्या ठेवा आणि थोड्या त्याच्यामध्ये कॅटलॉग प्रिंट साड्या सुद्धा ठेवा. कारण की कसं असं कुठलंही ग्राहक आलं तर तुम्ही ग्राहकांना सांगू शकता की हो, ही क्वालिटी बेस्ट आहे, याची रेंज पण बेस्ट आहे. या पद्धतीने तुम्हाला जे कस्टमरला कन्व्हिन्स करण्याची पॉवर आहे ती येत असते. कारण की ग्राहक वेगवेगळ्या पद्धतीचे असतात आणि ग्राहकांना फेस करणं तुमचं काम आहे. कारण की जेव्हा तुम्हाला इथून गाईडन्स दिली जाते की तुम्ही व्यवसाय कसा सुरू करू शकता, किती भांडवल लागेल किंवा ग्राहकांसोबत तुम्हाला बोलायचं कसं आहे, या संपूर्ण गोष्टी आम्ही तर तुम्हाला सांगतो. पण जेव्हा तुमच्या दुकानात किंवा घरात तुमचा व्यवसाय असेल, जेव्हा ग्राहक येतं तेव्हा ग्राहकाला तुम्हाला फेस करायचं असतं. ग्राहक 2 ते 3 प्रकारचे असतात. काही लोक रेंज बघतील, काही लोक क्वालिटी बघतील आणि काही लोक म्हणतील की आम्हाला फॅब्रिक चांगलं असेल चालेल पण प्राइसचा काही आम्हाला इश्यू नाहीये. म्हणून अशा प्रकारचे आपल्याकडे ग्राहक येत असतात. या ग्राहकांना फेस करणं तुमचं काम आहे. जर व्यवसायाची गोष्ट केली तर व्यवसायामध्ये या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या, ज्याच्यामध्ये फॅब्रिक आहे, डिझाईन आहे, आता ट्रेंडमध्ये काय कुठली डिझाईन चालत आहे, सोशल मीडियावर कशा पद्धतीच्या साड्या महिला डिमांड करत आहे. आणि आता तर 99% महिलांनी घरी बसून एक ऑनलाईन वेबसाईट सुद्धा चालू केलेली आहे. ते आपले प्रॉडक्ट ऑनलाईन वेबसाईटवर शेअर करत आहे आणि ग्राहकांची डिमांड ते पूर्ण करत आहे. तर तुम्ही पण महिला असाल किंवा घरगुती एखादी व्यक्ती असाल, तुम्हालाही वाटत असेल की व्यवसाय सुरू करायचा, तर साड्यांचा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट आहे. या ठिकाणी परिपूर्ण गाईडन्स दिले जातं. म्हणून तुम्ही बिंदासपणे आपला साड्यांचा व्यवसाय कमी बजेटमध्ये सुरू करू शकता. अजमेरा फॅशन सुरतचं हे एक असं ब्रँड आहे ज्या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी आणि रेंज दोघं पद्धतीने दिली जाते. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्तपणे साड्यांचा व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला लाखो रुपये गुंतवण्याची अजिबात गरज नाहीये. 25 ते 30 हजारात तुमचा साड्यांचा व्यवसाय सुरू होत असतो. आता तुम्ही म्हणाल की मॅडम नुसतं साड्यांचाच का व्यवसाय करायचा? बघा, साडी हे एक प्रॉडक्ट असं आहे की याची डिमांड पण तेवढी आहे आणि याचं जे आपण म्हणतो ना डिझाईन, पॅटर्न, फॅब्रिक हे नवीन याच्यामध्ये जास्तीत जास्त येत असतात. आता अदर साड्या आपण बघितला, वर्क साड्या, सिल्क साड्या ह्या फक्त सीझन वाईज विकल्या जातात. आता कुर्ती बघितलं तर आजच्या जनरेशनमध्ये कुर्तीचं पण डिमांड आहे. पण जर तुमच्या एरियामध्ये ग्रामीण भागामध्ये जर आपण म्हणतो ना गावात जास्तीत जास्त महिला साडीज वेअर करत असतात. म्हणून तुम्ही साड्यांचा व्यवसाय तो सिलेक्शन करा. अदर प्रॉडक्ट पण घेऊ शकता, पण जर तो चालला नाही चालला, त्याच्यात तुमच्या मनात एक भीती असेल, तुमच्यात कॉन्फिडन्स थोडा कमी होईल. त्यामुळे तुम्हाला साड्यांचा व्यवसाय बेस्ट आहे. याची पण मार्जिन आपल्याला चांगली मिळत असते. जसे कलेक्शन आपण घेतले त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्जिन सुद्धा मिळत असते. मंडळी, तुमच्या मनातही काही प्रश्न असेल, काही विचारायचे असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.